तर मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती ठरली आहे। मनपामध्ये 227 वॉर्ड्सपैकी 41 वॉर्ड्समध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, त्यामुळे 72 वॉर्डात मराठी मतदारांचा दबदबा आहे। तर ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी आणि मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान मनसेचा ठाकरेंच्या 4 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील वॉर्डवर सुद्धा दावा आहे। शिवाय या वॉर्ड्सवर दावा केल्यामुळे जागा वाटपाच्या चर्चेत पेच निर्माण झालाय। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि उद्धव ठाकरेंची रणनीती। महानगरपालिकेत 227 वॉर्डपैकी 41 वॉर्डमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव, 72 वॉर्डात मराठी मतदारांचा दबदबा। ठाकरे बंधू मराठी मुस्लिम फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती। मनसेचा ठाकरेंच्या 4 आमदारांच्या मतदारसंघातील वॉर्डवर दावा केल्यानं जागा वाटपाच्या चर्चेत पेच निर्माण। वरळी, दादर, माहीम, शिवडी, विक्रोळीतील जागा मिळावी अशी मनसेची आग्रही मागणी। या जागांवर एकमत करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र चर्चा करणार। सध्या ठाकरेंच्या सेनेची 140 ते 150 जागांवर तयारी, मनसेला जवळपास 60 ते 70 जागा। पुढील 2 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करून ठाकरेंची सेना आणि मनसे युतीचा मुहूर्त साधणार। ठाकरे ब्रँड संदर्भामध्ये एक पाहिलं आपण, दोन्ही भाऊ एकत्र येतील असं सांगितलं जातंय आणि मुंबईमध्ये मुस्लिम मत जे आहेत त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे। त्यांना काय करायचं ते करू द्या, आम्ही 51% मतं घेऊन जिंकू। आमच्याकडे हिंदू मधला मराठा, हिंदू मधला ओबीसी, त्यामुळे हे आग लावण्याचे धंदे करतात। आम्ही कोणत्याही धर्माचा अनादर नाही करणार, पण आमच्या धर्माचा, आमच्या देशाचा कोणी अनादर करेल त्याला ठोकून काढणार। आमचं म्हणणं आहे, आमचा मराठीच असेल, मराठी आहे म्हटल्यानंतर हिंदू असणारच। कसं आहे, भारतीय जनता पार्टीला पण मुस्लिम मतं पाहिजे। त्याचे सगळे नेते, जेवढे मंत्री, सगळे ते मुस्लिम कार्यक्रमामध्ये जातात। फक्त बोलताना त्यांना खान नको, बाकी मत घेताना सगळे हवे त्यांना।